नमस्कार मित्रांनो, मी दिनेश निर्मळ. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या शेतीशाळामध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर सॉईल सायन्सचं डेमो लेक्चर जे आहेत सेकंड सेमिस्टरचा जो कोर्स आहे सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट, त्याचं हे डेमो लेक्चर आज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. ज्या स्टुडंटनी अगोदर आपला ॲग्री मास्टर क्लास जॉईन केला आहे त्यांना लगेच कळून जाईल की लेक्चर कशाचं आहे, काय सगळं लगेच कळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आत्तापर्यंत आपल्या ॲग्री मास्टर क्लासला जॉईन केलं नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या ॲग्री मास्टर क्लासमध्ये काय करा, इनरोल करा. तर मित्रांनो, जसं की आपण जो ॲग्री मास्टर क्लास आपल्या शेतीशाळांना वर लॉन्च केलेला होता त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद असा फर्स्ट सेमिस्टरमध्ये दिला आहे. तर आता आपण प्रवेश करतो आहे सेकंड सेमिस्टरमध्ये. तर सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला जे कोर्स आहेत त्याच्या रिलेटेड प्रत्येक सब्जेक्ट वाईज लेक्चर्स जे डेमो लेक्चर ते तुम्हाला अवेलेबल होतील. तर आज आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर सॉईल सायन्स जे त्याचा जो सेकंड कोर्स आहे सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट, त्याचा आज आपण डेमो लेक्चर बघणार आहोत. तर या ॲग्रिकल्चर सॉईल सायन्सचा जे सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंटचा जो सेकंड कोर्स आहे, तर आपण फर्स्ट कोर्समध्ये बघितलं फंडामेंटल, जे फंडामेंटल होते सॉईल सायन्सचे ते पूर्ण फंडामेंटल आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघितले. तर आत्ता ह्या सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ॲग्री मास्टर क्लासला जॉईन केलं नसेल त्यांनी आत्ताच प्ले स्टोअरवर जा, शेतीशाळा आपला डाउनलोड करा आणि आपल्या ॲग्री मास्टर क्लासमध्ये इनरोल करा, जेणेकरून तुमचा जो पूर्ण कॉम्प्रेन्सिव्ह स्टडी आहे तो पूर्ण कॉम्प्रेन्सिव्ह स्टडी तुमचा या मास्टर क्लासमधून करून घेतला आहे. ज्या स्टुडंटने अगोदर परचेस केले फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्यांना विचारा कशा प्रकारची टीचिंग दिली जाते. तर जो आपला हा कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक कोर्ससाठी सेपरेट फॅकल्टी अवेलेबल असेल. त्यानंतर तुम्हाला तिथं नोट्स अवेलेबल असतील आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये हा कोर्स तुम्हाला तिथं मिळेल. तर लवकरात लवकर काय करा, आपल्या कोर्सला परचेस करा आणि आपल्या शेतीशाळाचा पार्ट बना. तर मित्रांनो, आज आपण आपलं जे डेमो लेक्चर आहे त्या डेमो लेक्चरमध्ये आपल्याला खूप साऱ्या कन्सेप्ट आपल्या कोर्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, आपला प्लॅन कसा असणार आहे ते सर्व बघायचं आहे. तर आपल्या लेक्चरला स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या लेक्चरला. माय सेल्फ दिनेश निर्मळ अँड टुडे वी आर स्टडिंग ॲग्रिकल्चर सॉईल सायन्स. इन दॅट द कोर्स टायटल इज सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट विच इज द सेकंड कोर्स ऑफ सॉईल सायन्स. तर लेक्चरला स्टार्ट करूयात. या लेक्चरमध्ये आज आपल्याला बघायचं आहे कोर्स जो आहे आपल्या या कोर्स जो आहे आपला जो स्टडी प्लॅन असणार आहे आत्ता या सेकंड सेमिस्टरमध्ये, तो स्टडी प्लॅन कसा असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, कोणकोणते टॉपिक्स असणार आहे, कोणकोणत्या टॉपिकनं आपल्याला कवर करायचे आहे, ते कशा पद्धतीने कवर केल्या जातात हे आपल्याला आज लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपण 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे सॉईल फर्टिलिटी. आपला कोर्स काय आहे, सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन्स काय, ती कन्सेप्ट काय, ती कन्सेप्ट आपल्याला या लेक्चरमध्ये बघायची. त्यानंतर हिस्ट्री ऑफ सॉईल्स फर्टिलिटी अँड प्लांट न्यूट्रिशन. सॉईल फर्टिलिटीची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपल्याला स्टडी करायची आणि प्लांटचं जे न्यूट्रिशन आहे ते पण आपल्याला बघायचं, प्लांटचं न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय असतं. त्यानंतर रोल ऑफ सॉईल फर्टिलिटी इन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जे आज आपण म्हणतो आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपल्याला डेव्हलप करायचे, ते सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जे त्या सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये या सॉईल फर्टिलिटीचा काय रोल असणार आहे ते आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. तेवढे टॉपिक आज आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आणि जो रिमेनिंग पार्ट असणार आहे तो आपल्याला तुम्हाला कुठं बघायला मिळणार आहे, हे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल असेल. म्हणजे नेक्स्ट पार्ट असतील किंवा नेक्स्ट लेक्चर्स असतील ते तुम्हाला कुठं मिळणार आहे, आपल्या शेतीशाळाच्या ॲग्री मास्टर क्लासमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला ते जो क्लास आहे ॲग्री मास्टर क्लास तो परचेस करावा लागेल. तर आपल्या लेक्चरला स्टार्ट करूयात. तर टीचिंग शेड्यूल काय असणार आहे या कोर्सचा, पूर्ण जो कोर्स असणार आहे सॉईल सायन्सचा किंवा सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंटचा, त्याचा टीचिंग शेड्यूल कसं असणार आहे. तर त्यामध्ये बघा लेक्चर्स आपल्याला ॲप्रॉक्स 32 लेक्चर्स आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड लेक्चर आज आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे सॉईल हिस्ट्री ऑफ सॉईल फर्टिलिटी अँड प्लांट न्यूट्रिशन, ज्यामध्ये आपल्याला सॉईल फर्टिलिटीची डेफिनेशन, त्याची हिस्ट्री आणि त्याचे जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये सॉईल फर्टिलिटीचा रोल आहे तो आपल्याला या पूर्ण लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. मग त्यानंतरच्या रिमेनिंग पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, 3 आणि 5 नंबरचा जो लेक्चर्स आहेत किंवा लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट. कोणकोणते इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट असतात
त्यांची क्रिटिकल लेवल काय, त्यांची डिफिशियन्सीमुळं काय होऊ शकतं, त्यांच्या टॉक्झिसिटीमुळं काय होऊ शकतं, हे सगळं आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करायचं आहे. आणि हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक लेसनचं प्रत्येक सेपरेट लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल त्या PPTमध्ये प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस वेगवेगळ्या जेणेकरून तुम्ही ते लवकर रिलेट करू शकतात, वेगवेगळ्या शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी. मग एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आता म्हणजे तुमचं जस्ट आता तुमचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट झालं आहे. मग तुमचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट झालं आहे, तुम्हाला अजून सेमिस्टर एंडसाठी खूप वेळ आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मिड टर्मला सामोरे जायचं आहे. ते सगळं जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खूप असं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करावं लागेल. तर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी हा आपल्या ॲग्री मास्टर क्लासमध्ये तुमच्याकडून करून घेतल्या जाईल. त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे मॅन्युअर अँड फर्टिलायझर, जे 6th आणि 7th नंबरचं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये मॅन्युअर आणि फर्टिलायझरच्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फर्टिलायझर अँड मॅन्युअर बघायचे. त्यानंतर प्रिपरेशन किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, जे FIM म्हणतो आपण, वर्मी कंपोस्ट म्हणतो, ग्रीन मॅन्युअरिंग म्हणतो, हे ज्या सर्व आहे, हे ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय, मग या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला या 6th आणि 7th नंबरच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहे. त्यानंतर कार्बन सिक्वेस्ट्रेशन अँड कार्बन ट्रेडिंग, ह्या कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहेत सर, आम्ही हे पहिल्यांदाच ऐकले. मग यासाठी तुम्हाला त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेतलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इमेजेसद्वारे तुम्हाला ते रिलेट करून दिलं जाईल. म्हणजे कार्बन ट्रेडिंग म्हणजे काय असतं सर, आम्ही फक्त ट्रेडिंग ऐकलं आहे, पण कार्बन ट्रेडिंग नेमकं काय, ही नवीन कन्सेप्ट आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे अजून कन्सेप्ट आहे, जसं की कार्बन सिंक, कार्बन सायकल. मग या सर्व कन्सेप्ट तुम्हाला या लेक्चरमध्ये कवर होतील. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर. मग केमिकल फर्टिलायझरमध्ये वेगवेगळे फर्टिलायझर्स येतात, जे मेनली आपल्याला स्टडी करायचे असतात. जे नायट्रोजनस फर्टिलायझर तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर फॉस्फेटिक फर्टिलायझर, त्यानंतर पोटॅशिक फर्टिलायझर. हे वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यांचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, त्यांचं कंपोजिशन बघायचं आहे, कसे बनलेले आहेत, त्याच्या सॉईलवर काय अफेक्ट होतो, कोणकोणत्या रिॲक्शन घडून येतात, हे सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह आपल्याला या पूर्ण आपल्या टीचिंग शेड्यूलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहेत बघा 32 लेक्चर्स आहेत आपले टोटल. 32 लेक्चर्स आहेत. त्या 32 लेक्चर्समध्ये आपल्याला पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आपला सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट त्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी होतो. म्हणजे कसाही पेपर तुम्हाला एक्झामनर तुमचा सेमिस्टर एंड किंवा तुमच्या मिड टर्ममध्ये कसाही पेपर जरी तुम्हाला विचारला तरी तुम्हाला त्या क्वेश्चनला टॅकल करता आलं पाहिजे. मॅक्झिमम मार्क तुम्हाला त्यामध्ये सिक्युअर करता आले पाहिजे. आता बघा 16 आणि 17 नंबरचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट कोणकोणते आहेत, त्या मायक्रोन्यूट्रिएंटचं काय आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स फर्टिलायझरची डेफिनेशन. त्यानंतर लिक्विड फर्टिलायझर, आत्ता नवीन आलं आहे नॅनो फर्टिलायझर. ते नॅनो फर्टिलायझर नेमकं काय आहे ते आपल्याला स्टडी करायचं. त्यानंतर हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ फर्टिलायझर. आपण तर म्हणतो आता फर्टिलायझर वगैरे आपण घेतले, त्याचं हँडलिंग कसं करायचं, त्याला हँडल कसं करायचं, हे सगळं आपल्याला या कोर्समध्ये बघायचं आहे. त्यानंतर सॉईल मेथड ऑफ फर्टिलायझर रिकमेंडेशन इन क्रॉप. मग वेगवेगळ्या क्रॉपमध्ये वेगवेगळ्या फर्टिलायझर रिकमेंडेशन केल्या जातात. मग तुम्हाला तुमच्या घरचे विचारतात, तुम्ही जर ॲग्रीला आहेत तुम्हाला तुमच्या घरचे विचारतात की कोणत्या याच्यासाठी द्या. म्हणजे आता सध्या विचारणार नाही, थोडं अजून 4th सेमिस्टर 5th सेमिस्टरला गेले तेव्हा तुम्हाला काय करतील, तुमचे घरचे विचारायला लागतील की आपल्या शेतामध्ये हे क्रॉप लावले, मला या कोणतं फर्टिलायझर द्यायचं. मग तुम्हाला त्याबद्दलचं डीप नॉलेज पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्ही घरच्यांना सांगू शकतात. नाही तर असं होतं मुलं ॲग्रीला ॲडमिशन घेतात, त्यांना त्यांच्या स्वतःच्याच शेतामध्ये जर एखाद्या आपल्या घरच्यांनी विचारलं की काय टाकायचं आहे, कोणतं फर्टिलायझर अप्लाय करायचं, त्याबद्दल नॉलेजच नसतं. मग ते पूर्ण डिटेल नॉलेज तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. त्यानंतर सॉईल फर्टिलिटी इव्हॅल्युएशन. सॉईल फर्टिलिटीचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, मग त्यासाठी वेगवेगळे अप्रोचेस आहेत. ते कोणकोणते अप्रोचेस आहेत, ते वेगवेगळे अप्रोचेस आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ न्यूट्रिएंट अपटेक अँड ट्रान्सपोर्ट टू प्लांट. मग न्यूट्रिएंट जे प्लांट ॲब्झॉर्ब करत असतो, आता प्लांट काय करणार आहे, आपण जसं आपलं अन्न ग्रहण करतो त्यानंतर अन्न पण खाल्ल्याच्यानंतर काय होतं ते आपल्याला पचतं. मग तसंच प्लांट पण काय करत असतात, सॉईलमधनं न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करत असतात. मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, त्याचं अपटेक कसं होतं प्लांटमध्ये, ते आपल्याला पूर्ण स्टडी करायचं आहे. त्यानंतर 27 आणि 28 लेक्चरमध्ये केमिस्ट्री ऑफ सॉईल न्यूट्रिएंट जे त्याची केमिस्ट्री काय आहे, जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे जे न्यूट्रिएंट आहे, ह्या न्यूट्रिएंटमध्ये काय कशी केमिस्ट्री आहे, सॉईल केमिस्ट्री कशी आहे ते आपल्याला स्टडी करायची आहे. त्यानंतर प्लांट ॲनालिसिस अँड क्रिटिकल लेवल. प्लांटचं जे ॲनालिसिस आहे ते आणि जे न्यूट्रिएंटची जी क्रिटिकल लेवल आहे, ते न्यूट्रिएंटची क्रिटिकल लेवल काय करायची आपल्याला स्टडी करायची. त्यानंतर न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी, ही एक छान कन्सेप्ट आहे. ही न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सीची डेफिनेशन, त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स असतात, ते नेमकं काय आहे न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी, हे सगळं आपल्याला 30 नंबरच्या लेक्चरमध्ये बघायचं. आणि त्यानंतर 31 to 32 नंबरचे जे लेक्चर्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मेथड ऑफ न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन, न्यूट्रिएंट कसं ॲप्लाय केलं पाहिजे आपल्या क्रॉपला,
ते बघायचं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहे, ज्याच्यानंतर सॉईल अँड क्रॉप कसे ग्रो होतात रेनफेड आणि इरिगेटेड कंडिशनमध्ये, जर फर्टिलायझर अप्लाय केलं किंवा फर्टिलायझर जर अप्लाय नाही केलं, हे सर्व कॉम्प्रेहेन्सिव्ह आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे. हा होता तुमचा टीचिंग शेड्यूल, ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब पॉईंट्स येतात ते आपल्याला कवर करायचे. म्हणजे हा जो एवढा सिलेबस हा ऑफिशियल सिलेबस आहे. तुमची आत्ता जी 6 डीन कमिटी आहे त्यानुसार हा तुमचा ऑफिशियल सिलेबस आहे आणि ऑफिशियल सिलेबसनुसार आपल्याला पूर्ण जेवढा सिलेबस आहे तो पूर्ण कवर करायचा आहे. म्हणजे कोणताच असा पार्ट नाही किंवा कोणतीच अशी कन्सेप्ट नाही जी तुमची मागे राहील, जेणेकरून तुम्हाला याच्या बाहेर तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाही, याच्या बाहेर विचारणार नाही विचारणार. मी एवढंच जर विचारणार आहे, आपण एवढं जर प्रामाणिकपणे कंप्लीट केला, एवढा सिलेबस जो आहे तो प्रामाणिकपणे आपण त्याचे लेक्चर्स केले, प्रामाणिकपणे त्याचा आपण पूर्ण डिटेलमध्ये त्या कन्सेप्ट समजून घेतल्या, तर आपल्याला एक्झाममध्ये कशाही प्रकारचा क्वेश्चन आला तो आपल्याला डिफिकल्ट जाणार नाही. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा सांगतो की आपल्या ॲग्रिका मास्टर क्लासला जॉईन करा. एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तो तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि असल्यामुळं तो तुम्ही लवकरात लवकर त्याला इनरोल करा आणि आजच आपल्या शेतीशाळाचा काय बना, पार्ट बना. तर आज आपण ह्यामध्ये एक फर्स्ट जे लेसन्स आहे, फर्स्ट आणि सेकंड नंबरचं जे लेसन्स आहेत, लेक्चर्स आहेत, ते लेक्चर आपल्याला काय करायचे, या लेक्चरमध्ये स्टडी करायचं. मग त्यावरूनच तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचे तुम्हाला शिकवलं जातं आणि कशा प्रकारे तुमच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होतात. तर स्टार्ट करूयात. आपला जो कोर्स टायटल जे सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट, तर नेमकं सर सॉईल फर्टिलिटी म्हणजेच आम्हाला माहीत नाही, मग सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय ते सांगा आम्हाला अगोदर. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय असते. The soil fertility refers to the ability of soil to supply essential nutrient to plant in adequate amount and proper proportion. तर सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, अशी ॲबिलिटी, अशी सॉईलची ॲबिलिटी जी काय करत असते, जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, जे गरजेचे न्यूट्रिएंट आहेत, ते गरजेचे न्यूट्रिएंट काय करत असते, प्लांटला प्रोव्हाइड करत असते एकदम प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये. त्याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. एका एक्झाम्पलवरून समजूया. आपण जेवण करतो, त्यामधून आपल्याला न्यूट्रिएंट मिळतात, मग आपली बॉडी वर्क करते, म्हणजे आपण काम वगैरे करतो. मग काय पाहिजे असतं, आपल्या बॉडीला पण अन्न पाहिजे असतं. आपण जर जेवण नाही केलं तर काय होईल, आपली बॉडी वीक होईल, आपल्या बॉडीला एनर्जी मिळणार नाही, मग आपली बॉडी काम करू शकते का, नाही करू शकणार. म्हणजे आपली बॉडी काय नसणार आहे, प्रोडक्टिव्ह नसणार आहे, आपण काही काम करू शकत नाही, वीक होऊन जाईल आपली बॉडी. तसेच प्लांटचं पण असतं, प्लांटला पण न्यूट्रिएंट पाहिजे, त्यांना ग्रो व्हायचं आहे, त्यांना फ्रूट्स, लीव्ज, स्टेम हे सगळं येऊ द्यायचं आहे, त्यांना प्रॉपर ग्रोथ होऊ द्यायची. मग त्यासाठी त्यांना न्यूट्रिएंट पाहिजे. मग ते न्यूट्रिएंट कुठून घेतात, सॉईलमधनं. मग सॉईलमधनं न्यूट्रिएंट घेतात. मग ती सॉईलकडे जी ॲबिलिटी आहे न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची, सॉईलची जी ॲबिलिटी आहे, प्लांटची नव्हे, सॉईलची जी ॲबिलिटी आहे न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची, आणि ते पण कोणते इसेन्शियल न्यूट्रिएंट कोणाला, प्लांटला सप्लाय करायचे, कसे, ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये आणि प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये, त्याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. सॉईलची ॲबिलिटी काय करण्याची, इसेन्शियल न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची, कोणाला, प्लांटला, कसे, ॲडिक्वेट अमाऊंट किंवा प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये, जेणेकरून ते प्लांट काय होईल, प्रॉपर ग्रो होईल, प्रॉपर त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रॉपर यील्ड आपल्याला त्यातून मिळेल, त्याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. तर लक्षात राहील डेफिनेशन. तर सॉईल फर्टिलिटी इज रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ द सॉईल टू सप्लाय इसेन्शियल न्यूट्रिएंट टू द प्लांट इन ॲडिक्वेट अमाऊंट अँड प्रॉपर प्रोपोर्शन इज कॉल्ड ॲज सॉईल फर्टिलिटी. ओके. मग ह्या सॉईल फर्टिलिटीमुळं काय होतं सर, तर ह्या सॉईल फर्टिलिटीमुळं होतं इन्शुअर प्लांट प्रॉपर प्लांट ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड यील्ड प्रोडक्शन, ज्याच्यामुळं प्लांटची ग्रोथ प्रॉपर होते. आपल्याला जेवण व्यवस्थित मिळालं तर आपली ग्रोथ प्रॉपर होणार आहे. म्हणजे कुपोषित मुलं जे असतात ते काय होतात, कुपोषित, त्यांना प्रॉपर आहार मिळालेला नसतो, जेणेकरून काय होतं, म्हणजे आहार पण असे काही व्यक्ती असतात ज्यांना प्रॉपर आहार मिळतो पण त्यांच्या ह्याच्यामध्ये काय नसतात, न्यूट्रिशियस फूड नसतात, त्याच्यामुळं पण त्यांची काय होते, ग्रोथ व्यवस्थित होत नाही. तशा प्लांटला पण इसेन्शियल न्यूट्रिएंट पाहिजे असतात, जेणेकरून त्यांची ग्रोथ काय होईल, प्रॉपर ग्रोथ होईल. त्यानंतर डेव्हलपमेंट अँड यील्ड प्रोडक्शन, म्हणजे डेव्हलपमेंट जी प्लांटची ती डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यानंतर यील्ड, त्याचं जे प्रोडक्शन आहे ते पण प्रॉपर व्यवस्थित प्रमाणात झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सॉईल फर्टिलिटी रिक्वायर्ड असते. फर्टाईल सॉईल कंटेन बॅलन्स न्यूट्रिएंट, गुड स्ट्रक्चर अँड ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. मग अशी जी सॉईल जी फर्टाईल आहे, म्हणजे चांगल्या प्रकारची सॉईल आहे, उपजाऊ जमीन ज्याला म्हणतो आपण, ती उपजाऊ जमीन आहे, म्हणजे चांगल्या प्रकारची, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहे, तर बॅलन्स न्यूट्रिएंट असले पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर गुड स्ट्रक्चर, त्याचं जे सॉईलचं स्ट्रक्चर आहे ते चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर असलं पाहिजे. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं सॉईल स्ट्रक्चर, सॉईल टेक्स्चर, या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रॉपर्टी आपण कवर केलेल्या आहेत. त्यानंतर ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम, जे प्लांटला बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सॉईलमध्ये, जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, ते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सॉईलमध्ये पाहिजे. त्या सॉईलला आपण काय म्हणतो, फर्टाईल सॉईल म्हणत असतो, किंवा त्या सॉईलची फर्टिलिटी चांगली आहे असं आपण म्हणत असतो.
हे होतं सॉईल फर्टिलिटी. म्हणजे आता तुम्हाला सर एवढं तर कळालं, सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट जो आपला कोर्स आहे, त्या सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोण विचारलं तर सॉईलचा कोणता कोर्स आहे, सर सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट. मग सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट माहिती आहे तुला काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला सांगता येईल की सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट सर अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये ॲबिलिटी असते सॉईलची इसेन्शियल न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची कोणाला, प्लांटला, त्याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. आणि त्याच्याच मॅनेजमेंटला आपण काय म्हणतो, सॉईल फर्टिलिटी मॅनेजमेंट. ओके. त्यानंतर बघा 3 मेन कंपोनंट असतात सॉईल फर्टिलिटीला. मग ते 3 मेन कंपोनंटवरच काय असते, सॉईल फर्टिलिटी डिपेंड असते. म्हणजे ती 3 कंपोनंटमधला एखादा जरी ॲबसेंट असेल तर सॉईलची फर्टिलिटी काय होते, बॅलन्स राहत नाही, ती काय होत असते, अनइक्वल होत असते. मग तिला बॅलन्स ठेवण्यासाठी 3 कंपोनंट कोणकोणते आहेत. फर्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज. मग त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, अवेलेबिलिटी ऑफ मॅक्रो अँड मायक्रोन्यूट्रिएंट. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा आपल्याला आता नेक्स्ट लेक्चर जे येणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट. मग मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय, कोणते न्यूट्रिएंट असतात मायक्रोन्यूट्रिएंट, त्या मायक्रोन्यूट्रिएंटचा काय रोल असतात, ते जर नसले तर काय होऊ शकतं, ही केमिकल प्रॉपर्टी. मग फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी म्हणजे सॉईल फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी पाहिजेच आहे. त्यानंतर सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण प्रिव्हियस जो फर्स्ट सेमिस्टरचा कोर्स होता फंडामेंटल ऑफ सॉईल सायन्स, त्या फंडामेंटल ऑफ सॉईल सायन्समध्ये बघितलं होतं सॉईल टेक्स्चर काय अफेक्ट होऊ शकतो प्लांटवर, सॉईल स्ट्रक्चरचा काय अफेक्ट होऊ शकतो, वॉटर होल्डिंग जर व्यवस्थित नसेल तर काय प्लांटवर अफेक्ट होऊ शकतो, आणि इरेशन जे ते किती इम्पॉर्टंट असतं प्लांटच्या ग्रोथसाठी, हे आपण बघितलं होतं फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये. मग त्या फिजिकल प्रॉपर्टी पण काय गरजेच्या आहे आपल्याला या सॉईल फर्टिलिटीसाठी गरजेच्या आहे. त्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टी. मग बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये काय येणार आहेत, प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे आपली माती आहे, जी मृदा आहे त्याच्यामध्ये बेनिफिशियल पण असं नसतात की मायक्रो ऑर्गॅनिझम जे ते काय सगळे हार्मफुल आहेत, तर काही बेनिफिशियल पण असतात. मग ते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम जे ते प्रेझेंट पाहिजे त्या सॉईलमध्ये, जेणेकरून त्या प्लांटला आपला ग्रोथ होण्यासाठी त्याची हेल्प होईल. त्यानंतर जे डिकम्पोजिशन म्हणतो आपण ऑर्गॅनिक मॅटरचं जे डिकम्पोजिशन, ते डिकम्पोजिशन पण काय झालं पाहिजे, चांगल्या प्रकारे डिकम्पोजिशन झालं पाहिजे. ते कशात येते, या बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये येतं. तर ह्या 3 प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी, या तिन्ही काय मेन कंपोनंट आहे आपल्या सॉईल फर्टिलिटीचे. म्हणजे सॉईल फर्टिलिटी बॅलन्स ठेवायची तर हे 3 कंपोनंट काय पाहिजे, चांगल्या प्रकारे बॅलन्स पाहिजे, जेणेकरून आपली सॉईल फर्टिलिटी पण काय होईल, बॅलन्स राहील. सर आता आमच्या डोक्यामध्ये एक क्वेश्चन आला आहे, सर आम्हाला सॉईल फर्टिलिटी कळालं म्हणजे काय असतं, पण सर सॉईल प्रोडक्टिव्हिटी पण एक कन्सेप्ट आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात जो प्रश्न येणार आहे त्याची मी अगोदरच स्लाईड बनवून आणली. मुलांना हा क्वेश्चन पडतो कारण की मी त्या फेजमधून गेलेलो आहे, मला माहिती आहे कोणते क्वेश्चन मुलांना पडतात. मग आता सॉईल फर्टिलिटी कन्सेप्ट तुम्हाला कळाली, सर सॉईल प्रोडक्टिव्हिटी पण कन्सेप्ट आम्हाला सांगून द्या. म्हणजे काय होईल, जेणेकरून ह्या दोन्ही कन्सेप्ट आम्ही मिसमॅच करणार नाही किंवा त्यांचा आमचा जंबल होणार नाहीत. सॉईल फर्टिलिटी माहीत झाली आपल्याला, द ॲबिलिटी ऑफ सॉईल टू सप्लाय इसेन्शियल न्यूट्रिएंट टू द प्लांट इन ॲडिक्वेट अमाऊंट अँड ॲडिक्वेट प्रपोर्शन, त्याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. मग सॉईल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, सर जर आम्हाला विचारलं आता आमची मिड टर्म एक्झाम येईल, त्या मिड टर्म एक्झाममध्ये विचारलं सॉईल फर्टिलिटी न विचारता सॉईल प्रोडक्टिव्हिटी विचारलं तर आम्ही त्याचं काय आन्सर लिहायचं, सेमच आहे की ह्या दोन्ही कन्सेप्ट, तर नाही. तर बघा सॉईल फर्टिलिटी रेफर्स टू द न्यूट्रिएंट सप्लाइंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. सॉईलची जी न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची कॅपॅसिटी तिला आपण काय म्हणतो, सॉईल फर्टिलिटी म्हणतो. तर सॉईल प्रोडक्टिव्हिटी जी ब्लू कलरमध्ये दिली आहे ती सॉईल प्रोडक्टिव्हिटी. सॉईल प्रोडक्टिव्हिटी रेफर्स टू द क्रॉप यील्ड ऑब्टेन फ्रॉम सॉईल अंडर द स्पेसिफिक मॅनेजमेंट. तर सॉईल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, क्रॉप यील्ड जी आपण जे पीक लावतो आपल्या शेतामध्ये ते जी क्रॉप यील्ड आपल्याला ऑब्टेन होते अंडर स्पेसिफिक मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारे इरिगेशन दिलं, त्याची प्लोईंग केली, हॅरोईंग केली, सगळं हार्वेस्टिंग व्यवस्थित केलं, स्टोरेज व्यवस्थित केलं, जे ह्या सगळ्या ज्या मॅनेजमेंट प्रॅक्टिस आहेत, ह्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर चांगल्या प्रकारे केल्या आणि त्याच्यामुळे जे आपण क्रॉप लावलं आहे त्याची जी आपल्याला यील्ड मिळाली त्याला म्हणतो आपण सॉईल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे आपण क्रॉप कुठं लावतो, जमिनीमध्ये लावतो, जमिनीतून आपल्याला ते क्रॉप ग्रो होतं, ग्रो झाल्याच्यानंतर आपल्याला त्याला सीड्स येतात किंवा फळं येतात, मग ती काय झाली आपली प्रोडक्टिव्हिटी झाली किंवा यील्ड झाली ती आपली. तर ती जमिनीतून आपल्याला उगवतं किंवा मिळतं, ती जी क्रॉप यील्ड आहे त्याला म्हणतो आपण सॉईल प्रोडक्टिव्हिटी. 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्यात, सॉईल फर्टिलिटी अँड सॉईल प्रोडक्टिव्हिटी. फर्टिलिटी म्हणजे कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू सप्लाय द इसेन्शियल न्यूट्रिएंट टू द प्लांट, अँड सॉईल प्रोडक्टिव्हिटी मीन्स द क्रॉप यील्ड ऑब्टेन्ड फ्रॉम सॉईल अंडर स्पेसिफिक मॅनेजमेंट. एका सर्टन स्पेसिफिक मॅनेजमेंटमध्ये जे आपल्याला क्रॉपची यील्ड मिळत असते त्याला म्हणतो आपण सॉईल प्रोडक्टिव्हिटी. मग सर आता अजून एक क्वेश्चन पडला आहे आम्हाला, तो कोणता, सर आता फर्टाईल सॉईल जर असेल, मग फर्टाईल सॉईल जी आहे म्हणजे चांगल्या प्रकारची सॉईल आहे, मग ती प्रोडक्टिव्ह असणार आहेत का.
जर फर्टाईल सॉईल आहे, हा क्वेश्चन पडायला पाहिजे, म्हणजे ज्यांना पडला नाही त्यांना तर स्वतः की नाही सर हा क्वेश्चन पडला पाहिजे. मग एक सॉईल फर्टाईल आहे, फर्टिलिटी सॉईल कशी आहे चांगली, फर्टिलिटी जी सॉईल फर्टाईल सॉईल आहे तिच्यामध्ये आम्ही क्रॉप लावलं, मग तिच्यातून आम्हाला सॉईल प्रोडक्टिव्हिटी चांगल्याच प्रकारची मिळेल का? तर नाही, अजिबात नाही. का नाही मिळणार? खालची लाईन बघा, फर्टाईल सॉईल मे नॉट ऑलवेज बी प्रोडक्टिव्ह इफ वॉटर ऑर मॅनेजमेंट इज पुअर. आपण फर्टाईल सॉईल आहे, चांगल्या प्रकारची सॉईल आहे, एकदम अतिउत्तम सॉईल आहे सर आमच्याकडं, त्याच्यामध्ये आम्ही क्रॉप लावलं, पण आम्ही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस घेणार नाही, आम्हाला प्रोडक्टिव्हिटी कशी पाहिजे, चांगल्याच प्रकारची पाहिजे, तर हे पॉसिबल नाही. फर्टाईल जरी सॉईल असली तर फर्टाईल सॉईल असल्याच्या नंतर तुम्हाला त्यावर प्रॉपर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस घ्यावं लागेल, जेणेकरून तुमची सॉईल प्रोडक्टिव्हिटी जी आहे किंवा तुमची जी क्रॉपची यील्ड आहे ती काय होईल, चांगल्या प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त यील्ड मिळेल. तुमची फर्टाईल सॉईल नुसती असून काय फायदा नाही, त्याला मॅनेजमेंट पण काय पाहिजे, चांगल्या प्रकारे पाहिजे, तेव्हाच तुम्हाला सॉईलची प्रोडक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे मिळू शकते. तुम्हाला असा क्वेश्चन येतो खाली, म्हणजे तुमचं जे सेक्शन बी असतो किंवा तुमचे जे 1-1 मार्कचे क्वेश्चन असतात त्याच्यात असतो अ फर्टाईल सॉईल ट्रू ऑर फॉल्समध्ये येऊ शकतो. द फर्टाईल सॉईल मे ऑलवेज बी प्रोडक्टिव्ह. मग हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर ऑब्व्हियसली फॉल्स आहे, कारण की फर्टाईल सॉईल कधीच काय नसते, ऑलवेज म्हणजे नेहमीच प्रोडक्टिव्ह नसते. काय नसते? नेहमीच ती सॉईल प्रोडक्टिव्ह नसते. ह्या 2 कन्सेप्ट ह्या पण तुम्हाला आता चांगल्या प्रकारे क्लिअर झालेले असतील. त्यानंतर बघायचं आहे बघा आपल्याला हिस्ट्री ऑफ सॉईल फर्टिलिटी. सॉईल फर्टिलिटीची हिस्ट्री बघायची आपल्याला, कशा प्रकारे सॉईलची फर्टिलिटी जी आहे किंवा त्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे त्या कशा ग्रो होत गेल्यात. अर्ली पिरियडमध्ये काय झालं बघा, एकदम स्टार्टिंगचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये काय झालं, एन्शियंट फार्मर ऑब्झर्व दॅट क्रॉप ग्रो बेटर इन सर्टन सॉईल. मग अगोदर काय होते, शेती एवढ्या चांगल्या प्रमाणात केल्या जात नव्हती खूप जुन्या काळामध्ये. मग तेव्हा काय झालं, शेतकरी काय करायचे, शिफ्टिंग कल्टिवेशन वापरायचे. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय, आपण जे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे, जे जुने स्टुडंट आहेत त्यांना लगेच रिकॉल झालं असतं, सरनं काहीतरी शिफ्टिंग कल्टिवेशन, झूम कल्टिवेशन सांगितलं होतं किंवा क्रॉप रोटेशन सांगितलं होतं, सरनं काहीतरी अशा कन्सेप्ट सांगितल्या होत्या. मग त्यामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन, शेतकरी काय करायचे, आत्ता सपोज मी एक लँड आहे, त्या लँडवर माझं एक क्रॉप लावलं आहे, आता 2 वर्ष 3 वर्ष मी तिथं क्रॉप घेतलं, पण 2-3 वर्षानंतर तिथं क्रॉपची यील्ड म्हणजे जे उत्पन्न होत होतं ते चांगल्या प्रकारे होत नव्हतं. मग मी काय केलं, माझ्याकडे दुसरी जमीन अवेलेबल होती, मी तेच क्रॉप घेतलं. सपोज मी बाजरा लावतो, तेच बाजरा क्रॉप काय मी केलं, बी नावाच्या फील्डवर लावलं. आता ए नावाची फील्ड काय झाली, पडीक पडली, कारण की तिथं क्रॉप येत नव्हतं. मी माझं क्रॉप चेंज केलं का नाही, मी माझी जमीन चेंज केली, त्याला म्हणतो आपण शिफ्टिंग कल्टिवेशन. मग शेतकऱ्यांना काय ऑब्झर्व व्हायला लागलं, जेव्हा ती शिफ्टिंग कल्टिवेशन करत होती तेव्हा अशी काही सर्टन सॉईल होती जिथं काय होत होतं, क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो होत होतं. म्हणजे सपोज ए लँड आहे, बी लँड आहे, ए लँडवर लावलं बाजरा, बी लँडवर पण बाजरा लावलं, पण बी लँड जे आहे तिच्यावर चांगल्या प्रकारे काय झालं, क्रॉप ग्रो झालं ॲज कम्पेअर टू ए लँड. म्हणजे त्यांना काय कळालं की अशा काही सॉईल्स आहेत, त्या सॉईल्समध्ये काय होतात, चांगल्या प्रकारे क्रॉप ग्रो होऊ शकतात. तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, ही कन्सेप्ट काय असते, काहीच माहीत नव्हतं. त्यांनी काय करायला सुरुवात केली, यूज ऑफ ॲनिमल मॅन्युअर अँड क्रॉप रोटेशन वॉज प्रॅक्टिस. मग त्यांनी जे ॲनिमलचं मॅन्युअर आहे ते टाकायला सुरुवात केली, जेणेकरून काय होईल, त्या सॉईलची फर्टिलिटी वाढेल आणि आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती पण आपली काय होईल, वाढेल. ट्रॅडिशनल नॉलेज हेल्पड मेंटेन सॉईल फर्टिलिटी नॅचरली. आणि त्यांचं जे ट्रॅडिशनल नॉलेज होतं, जे पारंपरिक नॉलेज होतं, आज आपण काय बघतोय, आपण मॅन्युअर एवढे टाकत नाही, आपण फर्टिलायझर जास्त टाकतोय. म्हणजे जे आपले खतं आहे, केमिकल फर्टिलायझर्स आहेत ते जास्त प्रकारे टाकतोय आपण. जे मॅन्युअर, शेणखत वगैरे, कंपोस्ट जे आहेत, ग्रीन मॅन्युअर आहेत, हे एवढ्या जास्त प्रमाणात कोणी करत नाही. पण त्यावेळेस त्यांच्याकडे केमिकल फर्टिलायझर नव्हते. मग नॅचरली कशी सॉईल फर्टिलिटी मेंटेन करता येईल, तर कशी करता येईल, त्यांच्या जे ट्रॅडिशनल मेथड्स होत्या, ज्याच्यामध्ये मॅन्युअर टाकायचं, ज्याच्यामध्ये आपण कंपोस्ट टाकायचं, ह्या सगळ्या मेथड्समुळं काय झाली, सॉईलची फर्टिलिटी मेंटेन झाली. त्यानंतर आले एक सायंटिस्ट, त्यांचं नाव आहे लिबिंग नावाचे सायंटिस्ट आहे. 1840 पासून काय झाली, चांगल्या प्रकारच्या ॲग्रिकल्चरला किंवा केमिकल फर्टिलायझरचे जे ॲग्रिकल्चर आहे तिथून सुरुवात झाली. मग त्यांनी काय केलं, प्रपोज दॅट द प्लांट ग्रोथ इज लिमिटेड बाय न्यूट्रिएंट प्रेझेंट इन लिस्ट अमाऊंट. त्यांनी एक लॉ ऑफ मिनिमम दिला. लिबिंग नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी लॉ ऑफ मिनिमम दिला. त्यांच्यात काय सांगितलं त्यांना, even if all the other nutrients are sufficient, deficiency of one nutrient reduce yield. जरी सगळे न्यूट्रिएंट जे बाकीचे जे दुसरे न्यूट्रिएंट आहे ते जर सफिशियंट अमाऊंटमध्ये, म्हणजे जेवढे गरजेचे तेवढ्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, पण त्यातला जर एक न्यूट्रिएंट काय असेल, कमी असेल किंवा त्याची जर डिफिशियन्सी असेल, तिथं त्याची कमतरता असेल, त्याच्यामुळं पण काय होऊ शकते, तुमची जी क्रॉपची यील्ड आहे त्याच्यावर त्याचा अफेक्ट होऊ शकतो. म्हणजे लॉ ऑफ मिनिमम. लॉ ऑफ मिनिमम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुमचा एक न्यूट्रिएंट जरी कमी असला तर त्या न्यूट्रिएंटमुळे तुमच्या क्रॉपच्या यील्डवर त्याचा अफेक्ट होऊ शकतो. हा कोणी दिला, लिबिंग नावाच्या सायंटिस्टनं दिला, आणि तिथून ॲग्रिकल्चरला चांगल्या प्रकारची सुरुवात झाली.
दिस कन्सेप्ट फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ मॉडर्न फर्टिलायझर यूज. आणि ह्याच कन्सेप्टपासून जी लॉ ऑफ मिनिमम कन्सेप्ट दिली होती सायंटिस्टनी, तिथूनच काय झालं, मॉडर्न फर्टिलायझर जे आहेत त्या फर्टिलायझर यूज करायला सुरुवात झाली किंवा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. हे होतं अर्ली पिरियडमध्ये काय कशी सॉईल फर्टिलिटीची डेव्हलपमेंट झाली. मग त्यानंतर फर्टिलायझर 1840 नंतर फर्टिलायझरचं मोठ्या प्रमाणात काय व्हायला लागले, डेव्हलप व्हायला लागले. वेगवेगळे सायंटिस्ट वेगवेगळे फर्टिलायझर डेव्हलप करायला लागले. मग त्यामध्ये काय झालं, डिस्कवरी ऑफ नायट्रोजन फिक्सेशन अँड प्रोडक्शन ऑफ अमोनिया. नायट्रोजन फिक्सेशन जे आहेत ते नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं, त्यानंतर अमोनियाचं प्रोडक्शन व्हायला सुरुवात झालं. म्हणजे हे जे केमिकल फर्टिलायझर आहे हे डेव्हलप व्हायला सुरुवात झाले. त्यानंतर सुपर फॉस्फेट, पोटॅश फर्टिलायझर आर इंट्रोड्यूस. त्यानंतर आपण जे सुपर फॉस्फेट म्हणतो, त्यानंतर पोटॅश फर्टिलायझर जे आहे ते पोटॅशिक फर्टिलायझर पण काय व्हायला डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर आला ग्रीन रिव्होल्युशनचा पिरियड. किती 1960च्या दरम्यानचा पिरियड. ग्रीन रिव्होल्युशनच्या पिरियडमध्ये काय झालं, खूप जास्त प्रमाणात काय झालं, वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगामध्ये जास्त प्रमाणात जे केमिकल फर्टिलायझर त्यांचा वापर करायला सुरुवात झाली. आणि त्याच पिरियडमध्ये काय होतं, मग आपलं जे प्रोडक्शन होतं ते काय व्हायला लागलं, ड्रास्टिकली काय व्हायला लागलं, इन्क्रीज व्हायला लागलं. म्हणजे एकदम फास्ट इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली या ग्रीन रिव्होल्युशनच्या पिरियडमध्ये. का तर केमिकल फर्टिलायझरचा यूज काय व्हायला लागला, जास्त प्रमाणात व्हायला लागला. त्यानंतर प्लांट ॲब्झॉर्ब न्यूट्रियन मेनली इन आयोनिक फॉर्म फ्रॉम सॉईल सोल्युशन. मग त्यानंतर जे वेगवेगळे प्लांटचे न्यूट्रियंट आहे नवीन काय झाले, न्यूट्रियंट डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, सोल्युशन फॉर्ममध्ये मिळायला सुरुवात झाली. आज आपण बघतो कितीतरी व्हरायटीचे आपल्याकडे न्यूट्रियंट अवेलेबल आहेत, कितीतरी ग्रोथ बूस्टर्स आपल्याकडे आहे, कितीतरी केमिकल फर्टिलायझर्स आहेत, जेणेकरून आपली काय होईल, ईल्ड वाढेल. आणि त्यामुळं काय होते, आपण केमिकल फर्टिलायझर शेतीमध्ये वापरतो आहे. केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळं काय होतं, शेतीचा जी फर्टिलिटी ती रिड्यूस होते. म्हणजे त्या क्रॉपपुरती ती वाढते, पण ड्रास्टिकली काय होतं, ते कमी होत चाललेली आहे. केमिकल्स काय होतात सॉईलमध्ये खूप जास्त प्रमाणात, आणि तेच केमिकल आपल्या पालेभाज्या, आपण जे फूड्स आहेत त्यामध्ये येतं आणि आपण ते कन्झम्पशन करतो. म्हणजे हेल्थवर पण त्याचा काय होतं, ॲडवर्स इफेक्ट दिसतो आहे आज आपल्याला. बॅलन्स फर्टिलायझेशन इज नेसेसरी फॉर ऑप्टिमम ग्रो. त्यानंतर बॅलन्स फर्टिलायझर कसं गरजेचं आहे, बॅलन्स फर्टिलायझरमुळं काय होते, प्लांटची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लं तर आपल्या बॉडीला ॲडवर्स इफेक्ट आहे, गरजेपेक्षा कमी खाल्लं तरी पण काय ॲडवर्सली इफेक्ट आहे. आपण जर ऑप्टिमम खाल्लं म्हणजे आपल्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे एनर्जी तेवढं जर खाल्लं, तेवढं जर कन्झम्पशन केलं तर काय होऊ शकते, आपली बॉडी प्रॉपर राहू शकते, आपली हेल्थ चांगली राहू शकते. त्यानंतर सॉईल टेस्टिंग हेल्प डिटरमाइन द न्यूट्रिएंट स्टेटस अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट. आत्ता सॉईल टेस्टिंग, त्यानंतर सॉईलच्या वेगवेगळ्या टेस्ट आपण करतो, जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या सॉईलमध्ये कोणत्या न्यूट्रिएंटची कमी आहे. मग तेच न्यूट्रिएंट आपण अप्लाय करतो, ज्याच्यामुळे काय होतं, जी फर्टिलायझरची रिक्वायरमेंट आहे, जी ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे ती काय होती, आपल्या सॉईलला मिळते. म्हणजे ते सॉईल टेस्टिंगचा पण चांगल्या प्रकारचा रोल आहे. या प्रकारे ही सॉईल फर्टिलिटी डेव्हलप होत गेली. म्हणजे जिथं नॅचरली आपण काय करत होतो, मॅन्युअर टाकत होतो, तिथून फर्टिलायझरचं प्रोडक्शनला स्टार्ट झाले. त्यानंतर आज आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स अवेलेबल्स आहेत. ते होतं हिस्ट्री. आता बघायचं आहे आपल्याला सॉईल फर्टिलिटी इन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे, मग सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला मेंटेन करायची, आपल्याला म्हणजे आपल्या फ्युचर जनरेशन्स आहे त्यांच्यासाठी फर्टिलिटी जपून ठेवायची. आज आपण एवढा हेविली काय करतो आहे, केमिकलचा वापर करतो आहे आपल्या शेतीमध्ये, त्याच्यामुळे काय होते, आपली पूर्ण सॉईलची फर्टिलिटी काय होते, कमी होत चाललेली. मग ती मेंटेन करण्यासाठी काय करायला लागेल, म्हणजे आपल्याला जर सस्टेन करून ठेवायची, टिकवून ठेवायची आपली सॉईलची फर्टिलिटी, त्यासाठी कोणकोणत्या प्रॅक्टिसेस आहेत. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मेंटेन सॉईल फर्टिलिटी फॉर फ्युचर जनरेशन. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय, सॉईल फर्टिलिटी मेंटेन करून ठेवायची कशासाठी, आपली जी फ्युचरच्या जनरेशन्स आहेत त्यांना पण पाहिजे ना, की आपल्या जनरेशन पुरतं लिमिटेड आहे, त्यांना नंतर जे अन्न लागणार नाही, त्यांना फूड्स लागणार नाही, त्यांना पण पाहिजेत. मग त्यांच्यासाठी जी सॉईलची फर्टिलिटी ती मेंटेन झाली पाहिजे. जमिनीत जर आपल्या सुपीक राहिल्या नाहीत तर आपल्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे का, प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही, ते काय खाणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला फर्टिलिटी मेंटेन करायची आहे. प्रिव्हेंट्स न्यूट्रिएंट डिप्लेशन अँड सॉईल डिग्रेडेशन. न्यूट्रियनचं डिप्लेशन आहे, जे न्यूट्रियन कमी होत चालले आहे सॉईलमधले, आणि सॉईलचं जे डिग्रेडेशन होतं आहे, म्हणजे सॉईलची जी सुपीकता कमी होत चाललेली ती कशी प्रिव्हेंट करता येईल, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. प्रमोट लॉंग टर्म क्रॉप प्रोडक्टिव्हिटी विथ हार्मिंग इन्व्हायरमेंट. लॉंग टर्म क्रॉप प्रोडक्टिव्हिटी जे आहेत त्या लॉंग टर्म क्रॉप प्रोडक्टिव्हिटी प्रॅक्टिसेस आपल्याला वापरायचे आहे. त्यानंतर जी इन्व्हायरमेंटवर हार्म इफेक्ट होतो आहे त्या केमिकल फर्टिलायझरचा, त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी डिक्रीज होते, त्यासाठी कोणकोणते प्रॅक्टिसेस केले पाहिजे ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये फर्स्ट येतं बघा, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, INM, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. मग हे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे काय, सर आम्ही काहीतरी मागच्या ह्याच्यात बघितलं आहे, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम, इंटिग्रेटेड मॅन्युअल सिस्टम, ह्या वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्याला बघत असतो आपण. हे इंटिग्रेटेड म्हणजे काय, कंबाईन.
कंबाईन इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर, ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड बायो फर्टिलायझर. याच्यामध्ये काय केला जातात, केमिकल फर्टिलायझरचा वापर केला जातो, ऑर्गॅनिक मॅन्युअरचा वापर केला जातो आणि बायो फर्टिलायझरचा. म्हणजे नुसते केमिकल फर्टिलायझर न वापरता ऑर्गॅनिक मॅन्युअर पण वापरायचे, बायो फर्टिलायझर पण वापरायचे, जेणेकरून काय होईल, क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल आणि सॉईलची फर्टिलिटी जी आहे ती पण काय होईल, मेंटेन होईल. त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट्सचं काय करायचे, इंटिग्रेट करायचे, नुसते केमिकल न करता काय करायचं, वेगवेगळे न्यूट्रिएंट म्हणजे ज्यामुळं आपल्या सॉईलचं काय होणार नाही, इरोजन होणार नाही, असे पण न्यूट्रिएंट वापरायचे. मेंटेन सॉईल हेल्थ अँड रिड्यूस केमिकल डिपेंडन्सी. सॉईलची हेल्थ काय करायची, मेंटेन करायची आणि केमिकलवर जे आज आपण डिपेंड झालो आहे ती केमिकलवर डिपेंड न राहता काय करायची, आपली त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी करायची आपल्याला ह्या इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर इम्प्रूव्ह न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी अँड क्रॉप यील्ड. न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी आहे म्हणजे आपण आता बघतो बघा, न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी म्हणजे काय, मी सपोज युरिया घेतला आणि माझ्या शेतामध्ये टाकला, मग तो प्लांटला किती लागला, म्हणजे प्लांटने तो किती ॲब्झॉर्ब केला आणि किती तो जमिनीतच राहिला, त्या सॉईलमध्येच राहिला, याला म्हणतो आपण न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. म्हणजे प्लांटने तो किती ॲब्झॉर्ब केला, म्हणजे मी 100 ग्रॅम टाकला आहे, 100 ग्रॅममधला 50 ग्रॅम जर प्लांटने ॲब्झॉर्ब केला, 50 ग्रॅम त्या सॉईलमध्येच राहिला ना, मग तो 50 ग्रॅम काय फायद्याचा आहे का, नाही. मग त्याला म्हणतो आपण न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. आणि क्रॉप यील्ड, याच्यामध्ये याचं काय रिलेशन आहे, क्रॉप यील्ड कशी वाढेल, हे सगळं आपल्याला बघायचं या इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर आहे बघा, रोल ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझरचा रोल काय असणार आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम ते काय करत असतात, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो फिक्स करत असतात, आपले जे प्लांट्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करत असतात, ज्याच्यामुळे काय होती, प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत असते. त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया इन्क्रीज द फॉस्फरस अवेलेबिलिटी. तुम्ही बघतात PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुमच्या घरी आणलेलं असतं. तुमचे जे शेतामध्ये आपण क्रॉप लावतो त्यांना आपण ड्रीप करण्यासाठी वापरतो, फॉस्फेट PSB नाव असतं त्यावर, PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे काय आहे, तर बायो फर्टिलायझर्स आहेत. हे बायो फर्टिलायझर काय करत असतात, फॉस्फरसची जी अवेलेबिलिटी ती काय करतात, वाढवून देतात. फॉस्फरस जे गरजेचं आहे प्लांटला ती काय करतात, जास्त प्रमाणात अवेलेबल करून देतात. त्यानंतर इको फ्रेंडली अँड इम्प्रूव्ह सॉईल बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. इको फ्रेंडली किंवा जे सॉईल बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे, ज्याचा ऱ्हास होणार नाही, निसर्गावर त्या हार्मफुल इफेक्ट होणार नाही, म्हणजे इन्व्हायरमेंट जे आपलं त्याच्यावर त्याचा ॲडवर्स इफेक्ट पडणार नाही, अशा इको फ्रेंडली ॲक्टिव्हिटी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर लास्ट आहे सॉईल टेस्टिंग अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आपल्याला जर आपल्या सॉईलची फर्टिलिटी मेंटेन करायची आहे, तिचं जर डिप्लेशन होऊ द्यायचं नाही, त्यासाठी काय करावं लागेल, सॉईलची टेस्टिंग करावं लागेल. सॉईलच्या टेस्टिंग केल्यामुळं काय होईल सर, सॉईलची टेस्टिंग केल्यामुळं काय होईल माहिती का, तुमच्या सॉईलमध्ये जे न्यूट्रिएंट डिफिशियंट आहे तेच न्यूट्रिएंट तुम्ही अप्लाय करताल, म्हणजे विनाकारण गरजेचे एक्सेस न्यूट्रिएंट न टाकता जे रिक्वायर्ड न्यूट्रिएंट आहे तेच सॉईलमध्ये काय होईल, त्या सॉईलमध्ये आपण टाकू आणि ते प्लांटला मिळतील, जेणेकरून आपल्या क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. सॉईल टेस्टिंग डिटरमाइन्स द न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ सॉईल. सॉईल टेस्टिंगमुळे काय होतं, न्यूट्रिएंटचं जे स्टेटस आहे आपल्या सॉईलमधलं ते आपल्याला कळतं की आपल्या सॉईलमध्ये कोणते न्यूट्रिएंट एक्सेस आहे, कोणते न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर फर्टिलायझर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला त्याचा हेल्प होत असतो. हेल्प रिकमेंड्स करेक्ट टाईप ऑफ डोस ऑफ फर्टिलायझर. आणि याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचा जो डोस आपल्या सॉईलला हवा आहे, करेक्ट डोस जो पाहिजे तो आपण अप्लाय करू शकतो. प्रिव्हेंट ओव्हर यूज अँड अंडर यूज ऑफ न्यूट्रिएंट. म्हणजे खूप जास्त पण वापर करणं नाही, म्हणजे गरजेचं नाही आहे. सपोज माझ्या सॉईलमध्ये नायट्रोजन खूप चांगल्या प्रकारात आणि मी युरिया टाकतो आहे किंवा नायट्रोजनस फर्टिलायझर माझ्या शेतीमध्ये टाकतो आहे, काही गरजेचे एक ते रिडंडंट आहेत, ते इसेन्शियल पार्ट आहे का तो नाही. पण जर माझ्या सॉईलमध्ये पोटॅशची कमी आहे, मी तो जर पोटॅश टाकत नाही माझ्या सॉईलमध्ये, नुसता नायट्रोजन फर्टिलायझर टाकतोय, पोटॅशिक फर्टिलायझर टाकत नाही, मग काही फायदा होतोय का. म्हणजे ओव्हर यूज पण नाही करायचा आहे आणि अंडर यूज पण नाही करायचा आहे, म्हणजे ऑप्टिमम यूज करायचा आहे फर्टिलायझरचा, जेणेकरून काय होईल, त्या सॉईलची फर्टिलिटी मेंटेन होईल. तर हे काय झाले 3 जे आपली सॉईलची फर्टिलिटी त्याला मेंटेन करण्यासाठी किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सॉईल फर्टिलिटी मेंटेन करायची आपल्याला, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ठेवण्यासाठी, त्यासाठी ह्या मेजर्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, आज आपण काय बघितलं, हे डेमो लेक्चर्स होतं जे तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे. पण तुमचे जे नेक्स्ट लेक्चर आहे, आता यानंतरचे जे नेक्स्ट लेक्चर ते कुठं होतील, आपल्या शेतीशाळाच्या प्लॅटफॉर्मवर होतील. आणि ते त्यासाठी तुम्हाला तुमचा शेतीशाळाचा जो मास्टर क्लास आहे तो तुम्हाला परचेस करावा लागेल. तर या लेक्चरमध्ये मी खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या. अशाच प्रकारच्या प्रत्येक फॅकल्टीचं, म्हणजे जेवढ्या पण तुमचे कोर्स आहेत त्या प्रत्येक फॅकल्टी किंवा प्रत्येक कोर्ससाठी तुम्हाला सेपरेट फॅकल्टी, सेपरेट टीचर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि अशाच प्रकारे एकदम डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील. त्यासाठी तुम्हाला शेतीशाळाचा मास्टर क्लास जॉईन करायचा आहे. आणि
त्यामध्ये एनरोल करून तुम्हाला शेतीशाळाचा एक इम्पॉर्टंट पार्ट बनायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. कुठे? तर आपल्या शेतीशाळाच्या ॲपवरती. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.